महापालिकांचे मतदान निर्भय वातावरणात पार पडावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात आजपासून 16 जानेवारी पर्यंत 3 दिवस सर्व मद्य विक्री बंद राहणार आहे। उत्पादन शुल्क विभागाने याबाबत आदेश जारी केले आहे। मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गुरुवारी 15 जानेवारी 2026 रोजी जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तरीही खासगी कंपन्या किंवा आस्थापने सुरू ठेवल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा कामगार उपायुक्त कार्यालयाने दिला आहे। लोकशाही बळकट करणारे ज्येष्ठ नागरिक नेहमी निष्ठेने मतदान करतात, मात्र यंदाच्या महापालिका निवडणुकीत 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी घर बसल्या मतदानाची सुविधा नसल्याने या मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। 2 महिन्यांपासून बेड रेस्ट असलेल्या आणि मृत झाल्याचे समजून कुटुंबियांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली असतानाच 103 वर्षांच्या गंगाबाई साखरे यांनी अचानक हालचाल केल्याने सर्वांना धक्का बसला। रामटेक जवळील चारगाव येथील या घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे। कोल्हापूरमध्ये माजी विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाने अत्याचार केल्याचा प्रकार उघड झालाय। पीडितेच्या आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप असून आरोपी विरुद्ध पोक्सो व अट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। नांदेड शहरातील शंकरनगर येथे प्रचार संपल्यानंतर वंचित बहुजन आघाडी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पती शिवाजी भालेराव यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न केला। प्रसंगावधान राखल्याने ते थोडक्यात बचावले असून हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून आले होते। अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या आरोपावरून MIM ने आपल्या 5ही नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। भाजप समर्थित गटास सहकार्य व पक्ष आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खुलासा मागण्यात आला आहे। बीडमध्ये MD प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने डॉक्टरांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय ठगाला केज पोलिसांनी अटक केली आहे। सौरभ सुहास कुलकर्णी याच्यावर महाराष्ट्र, गुजरात व पंजाब मध्ये एकूण 15 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात मानेगाव सडक येथे अज्ञात पालकांनी 8 ते 10 दिवसांच्या नवजात मुलीला स्कूल बॅगमध्ये भरून नाल्याच्या काठावर बेवारस सोडल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। सुदैवाने हे बाळ जिवंत असून सध्या सुरक्षित आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याच्या उल्लेखानंतर माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी राजकीय व्यवस्थेवर गंभीर आरोप केले आहेत। महामार्ग कामांमध्ये सिंचन घोटाळ्यापेक्षा 10 पट मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।